झाला घे पुरा आपला पिकनिक बढिया झाला आपला बढिया. छान मज्जा केलं का नाही? सगळ्याला मजा आले का नाही? हो आले ना, मस्त मजा आला. हो हो मला तर बहुत मजा आला रे बाबा. हो पण ताई पुरा खर्च किती झाला, हे व्यानचं किती झाला काही सांगितली नाही ना. मी सगळे द्या लागते ना सगळेच खर्च. मग सांग ना किती झाला काय हिसाब. हो देशील आपण उद्या बोलून ह्याच्या बारे में सगळे खर्च विर्च सगळे लिहून मी सांगते तुम्हाला. आता तुम्ही घरी जा. आता बरं झालं आपण रात होवायचं पहिले चाललो, संध्याकाळी पोहोचलो आपण. आता तुम्ही नाही का सगळे घरी जाता आराम करा. ते खर्च किती झाला का ते उद्या बोलू. हो हो ताई आता थकून गेलो आम्ही. आता चला आता जाऊन आपल्या घरी. ठीक आहे विमला ताई चाललो. सगळ्यांना गुड नाईट बाय बाय. हो बाय बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट. चल पिंकी जाऊन चल. हो चल. बाय आराध्या. बाय दीदी चालली मी. बाय पिंकी. बाय बाय पिंकी. चला मग जाऊन आपण. काय झालं ग नाराज आहे? तू जात नाही का घरी? का सांगू विमला ताई आता घरी जाऊन मला तर काय तोंड दाखवू मला असं वाटत आहे. मला माहित आहे आता तू जिद्द करून आली. आता भाऊ काय म्हणते का म्हणून सोचत आहे ना. हो ताई आता मी कसं जाऊ. मी त्यांचं रागानं आली मी. आता मी जाईन तर ते काय म्हणतात का म्हणून सोचत आहो मी. काय नाही म्हणत ग, समजून घेते. असेच राहते नवरा बायकोचा झगडा राहते म्हणा, पण किती मान राहते. त्यांचा राग तर थंडही झाले असेल आतापर्यंत. अगर नाही झाला तर मी येऊ का तुझ्यासोबत? चल मग तुला घरी सोडून मग मी माझ्या घरी येते. जाऊन का? नाही राहू द्या ताई. काऊन तुम्हाला कष्ट का? मला कष्ट होते तुला मी सोडून देते घरपर्यंत. मी आणली तुला तिथून तर मी जाऊन सोडीन. चला मग जाऊन आपण. चल ठीक आहे ताई चला मग. थांब मी हे व्हॅनवाला पैसे देऊन देतो मग नंतर जाऊ. हो ताई. भाऊ इकडे या. पैसे घ्या तुमचे किती झाले का व्हॅनचे घ्या. हा मॅडम द्या द्या. किती झाले? तेच आपण काल बोलून घेतलो ना 2000. तेच वे आता तेवढेच द्या. थोडा कमी पण नाही करत हा? तुम्ही तर लवकरच गेलो ना लवकरच आलो. फिर भी कमी नाही करत तुम्ही. असं थोडी राहते ताई. आता तुम्ही लवकर गेल्याची गोष्ट नाही, तुम्ही किती दूर गेले त्याची गोष्ट आहे. तर काय आम्ही लवकर आलो. आता तुम्ही थोडा आरामशीर घरी राहू शकता. आता आम्ही उशीर गेलो असतो, रात मावलो असतो तर मग तुम्हाला उशीर झाला असता, झोप राहिली असती. तुम्हाला तेवढा काही तकलीफ नाही दिलो ना. लवकरच आलो ना आम्ही. नाही ताई नाही परवडत ना तेवढं दूर जाणं. 2000 तर लागतेच. ठीक आहे भाऊ घेऊन घे. द्या द्या. सांभाळून जा भाऊ. आता हा सांभाळून जा. ठीक आहे आम्ही चाललो. हो ताई कधीतरी तुम्हाला काम असेल गाडीचा आता मला फोन करा. तो माझा फोन नंबर तुमच्या जवळ आहे ना. हा मलाच बोलवा तो. हो भाऊ हो. चल सिटी जाऊन. पाय भाऊ सकाळी तुम्ही नको जाऊ मला तरी आम्ही रागाने गेले. आता तेच पोटात ठेवून राग नको काढायचं. बरं मी सांगासाठी आले. मी किती सांगलं तरी मला माझी गोष्टच्या विरुद्ध जाऊन ते गेली ना पिकनिकला. मला तिच्याशी काही लेना देना नाही आहे. माझा राग पाहिला तर समोर. भाऊ अशी नको म्हणा. कोणत्याही संसारामध्ये झगडा होते, छोटे मोठे गोष्टी होते. तेच तुम्ही आता पोटात ठेवून आता ते गेली म्हणून तुम्ही बदला घ्यायचा, तुम्ही केले म्हणून हे बदला घ्यायचा असं नाही चालेल. असं राहील तर संसार कधी छान नाही राहत भाऊ. तर तिला समजून पाहिजे ना. मी नको म्हणलं तेव्हा कायला गेली. हा म्हणजे माझी गोष्टची थोडासा पण नाही तिला. नको मला तर नाही गेली असती तर काय होत झालं असता. हा भाऊ ते आमच्यासोबतच आली. ते एकटी कोटा नाही गेली, आमच्यासोबतच पिकनिकला आली. हे आम्ही पहिलेच ठरवलं म्हणून तिला नेलो. पण तुम्ही काऊन जी अशी करत म्हणजे पार पिकनिकला गेला तरी काही गलत आहे का? हा बाई काही कुठंच जाऊ नाही शकत. तिला मी बहुत आजादी दिली. तिला मी किती कुठं गेलं तरी कधी काय नाही म्हणली. पण मी आज असा हाऊ म्हणजे ते बहुतच छूट घेतली. ते आपली इच्छाची करत आहे. हा मी टाईमशीर येतात ड्युटीतून आलं तर मला टाईमशीर जेवण नाही भेटेल. हा ते घरी नाही राहील तर मला वाटत नाही का? आजी मी कधी तुम्हाला जेवण नाही देत. एक दिवस कधी मी कुठेतरी बायासोबत बोलत राहिलं तेव्हाच उशीर होते. तुम्ही याच्या ड्युटीच्या टायमाला मी नाही राहत कधीच. पण हमेशा मी तुम्हाला टाईमशीर जेवण देते. मी माझं काम मी करते, घरचं काम सगळेच करते ना. फिर भी तुम्हाला कायला एवढी शिकायत आहे माझ्याशी? पण तुम्ही असे पहिले होतेच नाही. तुम्ही काऊन असे करत आहात? 2-3 दिवसापासून झाले. हो भाऊ तुम्ही असे कधीच नव्हते ना. काऊन असे झाले तुम्ही? हमेशा माणूस एकसारखा राहावा मला नाही चालल. हर वेळी मी बर्दाश्त केलो. हे किती काही भार गोष्ट सांगत बसलं तरी मी घरी एकटा राहून बर्दाश्त केलो. पण आता नाही. हा बायाचं काम काय आहे? माणूस आला तर पाणी टाकायचा आंघोळीला, टावेल द्यायचा, जेवण द्यायचा, सेवा करायचा. हेच काम आहे. हे काम करायचं. बाकीचं नंतर. पहिले नवरा येताय का नाही, नवरा खाताय का नाही, नवरा छान राहताय का नाही असं पाहिजे. समजलं का?
का आजी तुम्ही जुन्ने काळातले साका हा तेव्हा होता नवऱ्याची सेवा करायची. आता आजकाल कोणते बाया सेवा करत राहतात. हा त्यांना पण थोडा वाटते, थोडा बसूसा वाटते, थोडा बोलूसा वाटते, थोडा फिरूसा वाटते. त्यांची बी एक जिंदगी आहे. हमेशा का नवऱ्यासाठी खुटखुटके जायचं का? काऊन असे करता तुम्ही? आजचे जमान्याचे व्हा, आजचे वाणी विचार करा. बाय म्हणजे कामवाली नव्हे सेवा करत राहसाठी. ते पण एक माणूस होय. तिची बी एक इच्छा राहते, ते तिच्या करू द्या तिले. हमेशा रोकटोक करणं तिला नाही का जेलमध्ये टाकल्यासारखंच वाटते. म्हणून तिला आजाद ठेवा. ते बरोबर तुमच्या सेवाही करेल, तुमच्या छानही पाहिजे ना, तुम्ही पण तिला छान पावा. मला हे भाषण ऐकायचं नाही आहे. जा तुम्ही, जा तुम्ही आपल्या घरी जा. मी काय म्हणणार नाही तिला. राहू दे, मला तिच्याशी बोलायचं पण नाही. जाते जी जाते, मी काय तुमच्याच घरी थोडी राहणार आहो. जाते माझ्या घरी, मला आहे घर. ती फक्त सांगण्यासाठी आली. तिला काही म्हणायचं नाही. तिला काय म्हणलं ना मग नंतर आम्ही चुप नाही राहत. विमला ताई राहू दे राहू द्या, असे काही बोला नको. राहू द्या ताई. का गं मी तेव्हापासून समजावून सांगत आहो. हां कळत नाही आहे का? काय तर मला राग गेला तर मग मी चुप नाही राहत. हां कोणी राहो. ताई जाऊ द्या ताई, तुम्ही जा, आता उशीर होत आहे, घरी जा तुम्ही. हो बाई छान राहा. ऐकत नको राहा हर एक गोष्ट. तू बी एक माणूस आहे, जानवर नाही का. सांग मालिक सांगला तारा ऐकत राहायचा कुत्रे सारखा, समजला का? हो ताई. चढवा चढवा, अशीच चढवत जा. आम्ही काय चढवतो जी? ते काय लहान आहे का आम्ही चढवण्यासाठी? काही दिसत नाही का? चढवायचं काय नाही, तिला सांगितलं मी. तिची आई नाही ना, मी आईसारखं तिला सांगत आहो. ताई राहू द्या ना, राहू द्या ना. जा तुम्ही जा. हो जाते स्वीटी, छान राहा. आजी माफ करून द्या, विमला ताईकडून आणि माझ्याकडून माफ करून द्या जी. माझ्यावर शहाणपणा नाही चालत. इच्छा केली, जाऊन आली फिरून, आता माफ करून द्या म्हणते. काहून अशी करत आजी तुम्ही? हे नाटके सुरू नको करू, हे रडना नाटके सुरू नको करू. मी अच्छी तरह से जानतो तुमचे बायाले असे रडू रडूच नाही का माणसाला फसवून टाकतात. मी काही बोलत तुम्हाला उलटाच काय वाटत आहे जी? गेली ना, आता पाय माझा तडाखा पाय मी काय करतो का. हे देवा, यांना का लागला, कोणता भूत लागला हे असे करत आहेत? काय समजतच नाही. एवढा राग कायले बरं? असे कधीच नव्हते. कोणता भूत लागला का? अगं नुसतं भे वाढत आहेत. आता पाय मी काय करतो म्हणून काय करत असेल तर करून घेऊ दे. नुसतं भे वाढत आहेत काय का. जास्त चवानवले ना सोडची चिट देऊन देतो. हा नाही तो का झाला मग? कसा झाला पिकनिक तुमचा? बोत्ताच बड्या झाला. तुम्ही नाही आले ना म्हणून बहुत बड्या झाला. असं का? बापरे. तर ठीक आहे मग, आता कुठे जा, एकटीच जा, मी नाही येत. मज्जा करत आहो जी, मज्जा करत आहो, काही नाराज नको हुआ. हो पण हे रामलाल भावला काय झालं, अचानकच बदलले? कोण का मस्त राग राग करत आहे स्वीटीचा. हो का? का झाला? काय करत आहे राग राग? काही नाही, स्वीटीला नाही का बिलकुल पाठवत नव्हते. पिकनिकला जाऊन मला तर बिलकुल पाठवत नव्हते. तर आम्ही केलं 3 बाया जिद्द करून तिला नेले. कोण का राग राग करता 2-3 दिवसापासून अलगच झाले. काऊन? जाऊन विचारायला लागते काय आहे का प्रॉब्लेम. थांब, जाते मी नंतर, त्याला विचारते काय प्रॉब्लेम आहे. हो जाऊन विचारा जो. माणसं बोलला तर सांगतेत. आम्ही किती विचारला तर काही सांगणार नाही. ते उलटा माझ्यावरच रागवत आहे. का म्हटली? तुझ्यावर रागवते? थांब, त्याचे खेरच नाही, सांगतो थांब. त्याची माझी बायकोवर रागवते, थांब त्याचे सांगतो. झाला आता तुम्ही असं रागवाल तर ते सांगणार आहे का आपली मनाची गोष्ट? ते काऊन रागवताय का? तुम्ही काय नको म्हणा, जाऊ द्या. पण तुम्ही माहीत करा का काऊन सगळं करत आहे, असं काऊन करत आहे म्हणून. हो ठीक आहे, मी विचारते त्याला काऊन असं करत आहे का. हो बापा, एका की असं बदलला. पहिले छानच होता, आता तिला कुठं जाऊ नको म्हणते, काय नाही म्हणते, सेवा करत राह म्हणते. काय का म्हणताय? विचारा काय आहे का. विचारते मी, जाते तेव्हा संध्याकाळी जाते त्याच्यासोबत, थोडं बसते, विचारते. हो जाजो. ठीक आहे मग, आता मी स्वयंपाक बनवते. हो बनव. ये ना राधा, ये जेवायला ये. काऊन नाराज बसून आहे? तेव्हापासून बोलावता ना, ये मा ये. नाही आजी, मला जेवचं नाही वाटतं, मी नाही जेवत. काय झालं बाळा, सांग काय झालं सांग. आजी तुम्हाला सांगली नाही मला आई बाबा पण आहेत म्हणून. काल पिकनिक मध्ये यांच्या आई बाबाची गोष्ट बोललो तर हे ऐकतच होते बरं. आता विचारत आहे, आता मी काय सांगू? एवढे दिवस तर म्हणत होतो का आई बाबा नाही आहेत तुला म्हणून. आता मला विचारत आहे, आता मी काय सांगू? सांग ना आजी, काल तुम्ही म्हणत होते ना आई बाबा कुठेतरी गेले म्हणून. सांग ना, मला काऊन नाही सांगितली तू? बाई ते नंतर बोलून घे ना, पहिले जेवण कर ना. आई बाबाची गोष्ट नंतर बोलून आपण. ये जेवण कर, ये. माझी सोनू आहे ना, माझी लाडाची होय ना,
तू माझी गोष्ट ऐकते ना, ये मग ये. नाही आजी, मला आई बाबा पाहिजे. सगळ्यांना आई बाबा आहे, मलाच गाव नाही आहे. मी का पाप केलं? काय झाला? तुम्ही का, तुम्ही आले? या या ना, या. काऊन एवढी घबरत आहेत? हा, काऊन एवढी घबरत आहे? काय झालं? काय नाही जी, आराध्याला जेवण कर म्हणतात तर जेवतच नाही. तेच गोष्ट बोलत आहो मी. नाही दादाजी, मला आई बाबा पाहिजे म्हणून मी रडत आहो. काऊन? हिला आईबाबाच्या बारे में सांगली का तू? नाही नाही नाही, मी काही सांगितलं नाही. नाही जी, मी काही सांगितलं नाही. काय सांगितलं नाही तर एवढ्या दिवसानंतर आईबाबाचे बारे में कसे काढत आहे? आजी, मी सांगितलं नाही. काल नाही का आम्ही पिकनिकला गेलो होतो ना, तेथीच हे गोष्ट निघला. विमलाताई हे सगळे म्हणत होते, हे ऐकले तर आता मला विचारत आहे, आई बाबा आहेत तू खोटं सांगले, मला आई बाबा पाहिजे म्हणते. तुला काही अक्कल नाही आहे का? तिच्या समोर कधी आपण काढून नाही म्हणून म्हटलो ना, तुला अक्कल नाही आहे? माफ करून द्या आजी, मी काढलोच नाही, त्यानंच काढले. आता आपण काही मना बी नाही करू शकत ना तसं काढलं तर. त्याला काही सांगितली बी नाही ह्याच्या बारे में का आराध्याच्या समोर नको काढा म्हणून. मूर्ख, तुला किती सांगलं तरी काय समजत नाही. तुला नुसतं सिरियली पाहिजे, सिरियली. हे काहीच ध्यान नाही राहत, घरच्या काहीच लक्ष नाही राहत तुला. मूर्ख की की. माफ करून टाका जी, माफ करून टाका. झाली चुकी आता माझी. माझी आराध्याला आता आई बाबा पाहिजे म्हणते, मला दुःख वाटत आहे. आराध्या वाडा कोण रे? दादाजी आजी नाही पाहिजे तुला? तुला आई बाबा पाहिजे? हा, हमीर आला तर नाही चालेल तुला? का केलो बरं? का चुकी केलो? तुला का नाराज केलो आम्ही? नाही दादाजी, पण सगळ्यांना आई बाबा आहे, मला पण पाहिजे. हो हो, तुझ्या आई बाबाला आणते, काय टेन्शन नको घेऊ तू. तुझ्या आई बाबाला आणते, ठीक आहे? कोण हे छोटे मोठे वादे देतात तिला, जो पोरच नाही होत. एवढी कठोर आई बाबा तर ही दुनियामध्ये नाही पाहिलं. माझ्या पोटातला पोरगा असा निघेल म्हणून कधीच नाही म्हणून घेतलं. माझी नातीन काऊन अशी कष्ट भोगत आहे, तिलाही वाटते खरंच आहे ना आई बाबा राहावं म्हणून, पण आतापर्यंत कधी ते म्हटली नाही. आता हे जिकर झाला तर ते म्हणत आहे. चल आपण जेवण करू, मला पण मस्त भूक लागली बा. पोट पुरा खाली झाला माझा, काय गोलगोलवाला पोट खाली झाला. चल जेवण आपण. देवा, बरं झाला गे. आता थोडं आता भुलून गेली. आता कसं आहे करून तिला नाही का भुलून टाकाव ह्याच्या बारे में, अजून जिकर नाही करावं देवा. बताय, बहुत दिवसानंतर दिसत आहे ना, कुठं चालले तुम्ही? जरा चाललो होता, आमच्या मुलीला बॅग पाहिजे म्हणते, तिच्या बॅग फाटून गेला तर बॅग घ्यासाठी जातो. हो का ताई, काय हालचाल आहे मग? सगळे ठीक आहे ना? हो सगळे ठीक आहे. आजकाल दिसत नाही ना, कुठं आहे? ताई मी गावाला गेली होती, मी नव्हती गावामध्ये एवढे दिवस झाले, आजच आली सकाळी. हो का, कुठं गेली, कशासाठी गेली? हे आईच्या घरी गेली, आईची तब्येत छान नव्हती तर गेली पासाठी. आता होतो, आता गेल्यासाठी 2-3 दिवस होतो तिथंच. हो का ग, काय झालं आईला? आता ठीक आहे ना? काय नाही, आता हे वयानुसार आहे ना, पायदुखी हे टोंगळे दुखी हे ते राहतात ना, आता ते सुरू आहे. आता आता तर ठीक आहे म्हणा. हो ग बाई, वय झाला का नाही मग पायदुखी कमरदुखी हे सुरूच राहतात. आता काय करायचं, किती काय ट्रीटमेंट केला त्याचा, किती काय इलाज केला, फिर बी नाही थांबत ते. हो ताई, खरंच म्हटले, हे असंच आहे. माझ्या आईला किती दिवसपासून दवाखाने फिरत आहे पण थांबतच नाही. त्याच्यासाठी नाही का बढिया छान खावं खावावं, छान दूध पिवावं, अंडे खावावं, हे सगळे खाल्लं ना छान मजबूत होते. नाही तर ते किती दवाखाने फिरा, किती गोळे खा, काही थांबणार नाही ते. मी सांगू हटलो माझी आईला की ते ऐकतच नाही, तर काय करू, किती काय सांगते पण ऐकतच नाही. ते मोठी माणसं ऐकतच नाही, तसेच करते. त्याला खाला नाही होत, नुसतं वीरभर कामं करत राहते, खालाच बिलकुलच वस्तू नाही होत. हो ताई, खरं म्हटलंय. आई चल ना, उशीर होता ना, चल मग. उशीर झाला म्हणून घेऊन नाही देशील बॅग, चल जाऊन चल. थांब ना, दिसत नाही का बोलत आहो, थांबतच नाही. घेऊन देतो म्हणलं तर घेऊन देतो, काय लय जास्त शानपणा करत आहे. अरे ताई, काऊन रागवतो, रागवा नको, जा जा मग, उशीर होत असेल, जा घ्या जा. हो जाऊन येते मी, नंतर बोलून, ठीक आहे? हो हो ठीक आहे, जाऊन ये.